जुने दागिने आणा आणि नवे दागिने घेऊन जा, तेही 0% घटमध्ये। त्यात नवे दागिने मिळणार फक्त 6% मेकिंग चार्जेस वर। कुठे? फक्त PM गोल्ड मध्ये। विश्वास, शुद्धता आणि आकर्षक डिझाईन्स सर्व काही एकाच ठिकाणी। PM गोल्ड मध्ये सोनं, चांदी आणि रिअल डायमंड ही मिळणार, तेही हॉलमार्क मध्ये। उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयामध्ये बुधवारी रात्री 1:30च्या सुमारास रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती। यामध्ये काही डॉक्टरांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती। या विरोधात सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयामध्ये भगवान निंबोरे हा रुग्ण उपचार घेत असताना त्याचा बुधवारी रात्री 1 ते 1:30च्या सुमारास मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर संबंधित नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टरांना धक्काबुक्की करत मारहाण केली, तसेच रुग्णालयातील काचा देखील फोडण्यात आल्या। या विरोधात आज सकाळपासूनच रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले। दरम्यान घटनास्थळी पोलीस आणि महापौर अश्विनी कदम हे दाखल झाले असून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची तसेच त्यांना अटक करण्याची मागणी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून केली जाते। यावेळी डॉक्टरांनी संबंधित राजकीय कार्यकर्ते अशा तोडफोड करत असतात, त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। याबाबत महापौरांनी हे सर्व आरोप फेटाळत ते आमचे कार्यकर्ते नाहीत, आम्ही जनतेचे सेवक आहोत, संबंधित जो कोणी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होणार, अशी प्रतिक्रिया महापौरांनी दिली आहे। काल जी घटना घडली ती खूप निंदनीय आहे उल्हासनगरसाठी। संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं मी आश्वासन दिलेलं आहे प्रशासनाला। आणि जे घडलंय ते कार्यकर्ते म्हणता येणार नाही। मी एक उल्हासनगरची महापौर आहे, मला प्रत्येक नागरिकाचा फोन येईल तर मी त्यांच्यासाठी नेहमी उभी असेल, पण नंतर जर अशी काही घटना घडती तर त्याच्यासाठी मी समर्थन कधीच देणार नाही। पण डॉक्टरांनी आत्ताच पोलीस प्रशासनाला इथे बोलवण्यात आलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे की जे संबंधित ज्यांनी घटना घडवली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर ते कारवाई देखील करतील। आंदोलन ते मागे घेतील, मी त्यांना तशी रिक्वेस्ट केलेली आहे, ते घेतील आंदोलन मागे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, उल्हासनगर।